बातमी विधान परिषद निवडणुकीची। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधली नाराजी, महायुतीमधली अंतर्गत बंडाळी किंवा धुसफूस पुन्हा एकदा समोर आल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण कराडमध्ये आज याच निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीची बैठक आयोजित केली गेलेली होती, पण दोन्ही महत्त्वाच्या पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। बैठकीला जिल्ह्यातले भाजपचे सगळे नेते उपस्थित होते, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकही प्रतिनिधी या बैठकीकडे फिरकला नाही। पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा बैठकीसाठी अनुपस्थित राहिले, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना बळ मिळतंय। तर दुसरीकडे भाजपचे मंत्री शिवेंद्रराजेंनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। महायुतीत कोणतेच मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं। सोबतच शंभूराज देसाई, मकरंदाबा पाटलांशी चर्चेनंतरच रवींद्र चव्हाणांनी आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं, अशी माहिती सुद्धा शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली आहे। महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत। भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा अन्य आमचे घटक पक्ष असेल, आमच्यामध्ये कुठेही काहीही समन्वयामध्ये आणि उद्याच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानामध्ये कुठलीही अडचण नाही। सर्व महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि मतदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे सगळी ती मतं तर आम्हाला आमच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळतील, पण आम्हाला खात्री आहे की जो आमचा महायुतीचा आकडा आहे त्याच्या पुढे जाऊन आम्हाला मतं आमच्या उमेदवाराला नक्की मिळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।